मुंबई के बोरीवली पश्चिम एक्सर गांव के तालाब में गणपति बप्पा मूर्ति विसर्जन को लेकर बड़ा विवाद खड़ा हो गया। बीएमसी के अधिकारियों का कहना है कि उच्च न्यायालय का आदेश है कि तालाब में 6 फीट से कम ऊंचाई वाली मूर्तियों का विसर्जन नहीं होगा। स्थानीय एक्सर गांव के लोगों ने इस फैसले का विरोध किया। एक्सर गांव के लोगों ने तालाब का द्वार बंद कर दिया और किसी भी मूर्ति को तालाब में प्रवेश करने से रोक दिया, जिसके बाद बीएमसी अधिकारियों और पुलिस के बीच बातचीत के बाद एक समाधान निकला। अंततः एक्सर तालाब में छोटी प्रतिमाओं को विसर्जन अनुमति दे दी गई। इससे ग्रामीणों का गुस्सा कुछ हद तक कम हुआ और विसर्जन प्रक्रिया सुचारू रूप से चल रही है। या एक्सर तलावामध्ये मूर्ती विसर्जन करण्यासाठी अटकाव होत आहे। आमच्या बापजादापासून इथंच आमच्या मूर्त्या विसर्जन होत होत्या। सर्व गाववाल्यांची एकजूट करून आणि इथं मूर्ती आम्ही विसर्जन करत होतो। हे तलाव इतर कोणी बांधलं नाही, तर गावकऱ्यांनी पूर्वी पशु पालनासाठी त्यांना पाणी पिण्यासाठी हे गाववाल्यांनी बांधलेला आहे तलाव। आणि आज जर हे सरकार किंवा हे म्युन्सिपाल्टी किंवा जर कायदा सांगत असेल तर कायदावाल्यांनी इथं येऊन बघावं, इथली गावकऱ्यांची काय इच्छा आहे हे ऐकावं, नंतर त्यांनी हे करायचं। हे गावकीचं तलाव आहे आणि हे म्युन्सिपाल्टीच्या ताब्यात कधी गेलं? आम्ही नाही कशाला नाही तोडून द्या? आम्हाला सूचना दिली का? बोर्ड लिहिलंय का इथे? नाही, आम्ही इथेच करणार। भूमिपुत्र असताना आम्ही भूमिपुत्र असताना आणि आमचे वडिलांपासून जे आम्ही हे या वाद्याने इकडे विसर्जन करायला आणतो। आणि त्यावेळेला लहान असताना आणि त्यावेळेचे आमचे बाप जायचे होते, त्यावेळेला त्यांनी आम्हाला ही मजा लुटतो। आणि आता अचानक तुम्ही सांगताय नाकारताय, तर त्याला हे बरोबर नाही। कारण मग आम्ही गावाले कुठे जाणार? काय बाहेरून आलोय का आम्ही कुठून? तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या ह्या तलावात विसर्जन झालं पाहिजे। प्रत्येक वर्षाप्रमाणे आम्ही करतो तसं झालं पाहिजे। आता तुम्ही कायदा नवीन करणार त्याला असं कसं? आमच्या गावासाठी तरी आम्हाला हे, आम्ही बाहेरून जर आले असतो तर गोष्ट वेगळी होती। हा भूमिपुत्र आम्ही इकडचेच आहोत। नाही, विरोध असा नाही केला आहे। बघा, आम्ही हायकोर्टाच्या आदेशाचं आम्ही पालन करायचा पूर्ण प्रयत्न केला। नियम असा यांनी एक्सर तलावासाठी किंवा इतर गोष्टींसाठी ठेवला आहे की 6 फुटांच्या वरच्या जर मूर्त्या असतील तर त्या या एक्सर तलावात येऊ देत। 6 फुटाच्या खाली जर मूर्त्या असतील तर त्याच्यापेक्षा जर लहान मूर्त्या असतील तर त्या मूर्त्या इथे फक्त अलाउड नाही करायच्या। माझं म्हणणं आहे की 6 फुटाच्या वरच्या ह्या शक्यतो शाडूच्या मातीच्या नसतात, त्या फक्त POPच्या असतात। जर 6 फुटाच्या वरच्या जर अलाउड करताय तर मग छोट्या मूर्त्या अलाउड करायला पण काय हरकत नाही आहे। पण त्यावर BMC अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की नाही, असं नाही आहे, तसं नाही आहे। म्हणजे ठीक आहे, हरकत नाही। म्हणून आपले एक्सरचे ग्रामस्थ होते त्यांनी विसर्जनच पूर्ण बंद करून टाकलं होतं। त्याच्यावर आपले सिनियर साहेब आहेत, सिनियर साहेब आपले गवळी साहेब आले आणि गवळी साहेबांनी जे काय त्यांना विचार विनिमय केला, सगळ्या गोष्टी झाल्या। त्याच्यानंतर आता सगळीकडे गणपती बाप्पा आम्ही अलाउड केलेले आहेत। वर्षानुवर्ष एक्सर तलावात लोक इथे विसर्जन करायला घेऊन येत आहेत आणि आता तुम्ही बघू शकता मागे त्याप्रमाणे सगळे आनंदाने आपल्या गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। नमस्कार, मी विजय पाटील, मी इकडचा स्थानिक भूमिपुत्र आहे। माझं म्हणणं एकच आहे, जर तुम्हाला सर्व बंद करायचं होतं तर तुम्ही ते बोर्ड का लावला? तुम्ही बोर्ड आधी लावायला पाहिजे होता, त्याची सूचना सर्वांना आधी द्यायला पाहिजे होती। तुम्ही का येऊन बोर्ड लावता आणि बोलता तर विसर्जन करायचं नाही, ही गोष्ट चुकीची आहे। आणि दुसरी गोष्ट, आमच्या गावामध्ये वर्षानुवर्षापासून गणपती उत्सव इथे आम्ही साजरा करतो, गणपतीच्या मूर्ती विसर्जन करतो, तेव्हा इथे कधी अर्थ नाही। तर हा नवीन नियम का काढला? आमच्या मूर्ती नायथोडच्या ग्राउंडमध्ये जातील आणि कृत्रिम तलावात विसर्जन करतील, हे कोणी शिकवलं? तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही जे काही कायदे काढता हे लोकांपर्यंत पोचून द्या। तुम्ही न सांगता तुम्ही हे कायदे हे करता, हे आम्हाला ही गोष्ट पटत नाही। गावातले सगळे लोक इथे आले आणि गावातले म्हणजे आम्ही मूर्ती इथेच विसर्जन करणार, बाकी आम्हाला काही माहीत नाही। आणि गावातल्यांनी हा गेट पुन्हा खोलून विसर्जन सुरू केलेलं आहे। हे आपल्याला पहिलं म्हणजे बोलायला त्यांनी बोलावं। आणि मेन म्हणजे मला एकच म्हणायचं, हे तलाव आहे, हे गावकीचं तलाव आहे। गावकी तलाव हे मेंटेन करते, बिल पण गावकीच भरते, तर मग तेव्हा आणि पावती पण गावकीची वाचते, तर तेव्हा तुम्ही येत नाही कोणमध्ये। आणि आता हा तुमचा नवीन नियम कुठला लागू झाला? तुम्ही काही तलाव साफ करायला कधी आले पण नाही, ते तलाव तेवढी घाण आहे अजूनपर्यंत, कधी BMC आली नाही आणि आता तुम्ही बंद करायला येता? हां, येताना थांबवलं होतं, पण आम्ही आमचं 23वं वर्ष आहे आणि आम्ही रिक्वेस्ट केली की कुठे जायचं ते आम्हाला माहीत नाही, म्हणून त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट आमची ऐकली आणि त्यांनी सांगितलं ओके या इथे तुम्ही करा। काय तुमचं बोलणं झालं नेमकं आणि काय ते आदेश बोलत होते? ते असं बोललेले की काही कोर्टाचा आदेश आहे तर तुम्ही तिकडे जा, पण बस तुम्ही तिकडे जा, तसं त्यांनी सांगितलं आणि आम्ही जात होतो। नंतर आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला कुठे जायचं हे माहीत नाही, तर तुम्ही इथे द्याल काय? हे आमचं 23वं वर्ष आहे।